श्री नवनाथ कथासार अध्याय 6. मच्छिंद्रनाथांना कालिकास्त्राची प्राप्ती. 12 मल्हार या पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथांनी अष्टभैरवादिकांशी युद्ध करून त्यांची खच्ची करून देवीचा प्रसाद मिळवला. नंतर कार्तिक स्वामींचे दर्शन करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिले. त्या गावाबाहेर असलेल्या महाकालिका दैवताच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ गेले. हे कालिका दैवत फार कडक असून शंकरांच्या हातातल्या कालिका अस्त्राची तेथे स्थापना केलेली आहे. त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा वध केला म्हणून भगवान शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वरदान देण्यास तयार झाले. तेव्हा त्यांनी देवीने वर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली, आता मला येथे विश्रांती घेऊ द्यावी. देवीच्या मर्जीप्रमाणे भगवान शंकरांनी देवीच्या त्या ठिकाणी स्थापना केली. त्या देवताच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ देवळात गेले व त्यांनी देवीचे दर्शन घेतले व प्रार्थना केली की हे माते, मी मंत्रकाव्य शाबरी काव्य केले आहे, त्याला तुमचे सहाय्य असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्व शक्ती गौरवून वरदान देऊन तुम्ही त्याचे महत्त्व वाढवावे. पण मच्छिंद्रनाथांनी केलेली प्रार्थना ऐकून देवी रागावली. आधीच त्या अस्त्रास्त्र म्हणजे देवीस फार श्रम झाले होते. त्यात मच्छिंद्रनाथांचे असले बोलणे ऐकून ते देवीला प्रलय अग्नीसारखे वाटले. देवीला अत्यंत राग आला व देवी म्हणाली, अरे नष्टा अनिष्ठा पतिता, मला शिवकार्याने फार श्रम झाले आहेत. असे असताना तू मला आणखी त्रास देऊ पाहतोस. तू कवित्व विद्या करून माझ्याजवळ वरदान मागतो आहेस, पण हा वर माझ्या शांततेत विघ्न होत आहे. हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले. आता तू मला फार त्रास देण्यास आला आहेस, तर आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यांसमोरून दूर हो, नाहीतर तुला मी शासन करीन. अरे मी शंकरांच्या हातातील अस्त्र ते मी तुझ्या हातात देईन की काय? मला बोलावताना तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही? आता तू येथून तुझे तोंड काळे कर, नाहीतर फुकट मरशील. ते बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ देवीला म्हणाले की मी प्राणास मुकेन ही गोष्ट अगदीच अशक्य आहे. सूर्यबिंब अगदी लहान असते, परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करते. त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला एका क्षणात जिंकील. त्यावर अंबा म्हणाली की हे भ्रष्टा, तू कान फाडून हातात कंकण घालून आणि कपाळाला शेंदूर फासून येथे आला आहेस, पण मी या धमकाविनीला घाबरणार नाही. अरे तुझा जन्म मला ठाऊक आहे. बोलून चालून तू कोळ्याचा मुलगा. मासे मारून पोट भरायचे सोडून तू हे काय करतोस? तुझ्यासारख्या दरिद्री माणसाला ही अस्त्रविद्या काय करायची? आंधळ्याला सौंदर्याचा काय उपयोग? तुला वाटत असेल की मी मोठा प्रतापी आहे, मी भूतावळ वश केली, तशीच ही देवी ही वश करून घेईल, पण ते शक्य नाही. मी शिवअस्त्र आहे. जरा वाकडी नजर केली तर साऱ्या ब्रह्मांडाचा नाश करील. तेव्हा माझ्यासमोर तू कसली प्रौढी दाखवतोस? देवीचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की देवी, मी सांगतो ते ऐक. बळी वामनाला असा क्षुद्र समजत होता, परंतु त्याला शेवटी पाताळ लोक पाहावा लागला. मच्छिंद्रनाथांचे हे बोलणे ऐकून देवीला अत्यंत राग आला. ती त्याला म्हणाली, तुझ्यामध्ये कोणती शक्ती आहे त्याचा प्रताप मला दाखव. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की तू शंकरांच्या हातामध्ये राहून कोणती कामे केलीस ते दाखव. मला तर आता तुझी शक्ती पाहायची आहे. अशा तऱ्हेने ती दोघेही इरेला पेटली. मच्छिंद्रनाथांचे बोलणे ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रकट झाली आणि विजेच्या कडकडाटाप्रमाणे भयंकर आवाज ऐकू आला. जोगाड्या, आता आपला प्राण वाचव. आपल्या गुरुचे स्मरण कर. अरे ही कालिका आज पृथ्वी नष्ट करण्यास निघाली आहे. आता तुझा निभाव कसा लागेल ते बघ. अशा तऱ्हेची बरीच भाषा ऐकून घेतल्यावर मच्छिंद्रनाथ तिला म्हणाले की तू नुसती बडबड करू नकोस. तू दंश केला तर तुला मी मारेल. असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वासव शक्ती मंत्र जपून ते आकाशात फेकले. त्याबरोबर दैदिप्यमान वासव शक्ती तात्काळ प्रकट झाली. सूर्याच्या हातचे वासवास्त्र आणि शिवाच्या हातचे कालिकास्त्र एकमेकांवर प्रहार करीत होते. कालिकेने वासव शक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथांवर चालून आली. हे नाथांच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्रमंत्र सिद्ध करून फेकताच रुद्र प्रकट झाले. ते भयंकर रुद्र पाहताच कालिकेचे तेज फिके पडले. ताबडतोब तिने त्यांची स्तुती केली, त्यामुळे ते जरा सौम्य झाले. हे पाहताच मच्छिंद्रनाथांनी वज्रास्त्र व धूमास्त्र ही अस्त्रे सोडली, परंतु त्यांचा काही प्रभाव पडेना, कारण कालिकेने धूम्रास्त्र गिळून टाकले व वज्रास्त्र शैल पर्वतावर आपटले. त्यामुळे तो पर्वत फुटून गेला. याची साक्ष आज यागत हिंदुस्थानात आहे. दोन्ही अस्त्रांचा पाडाव झालेला पाहून मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षणाची योजना केली. त्या वातास्त्राचे इंगित त्याला साधले होते. दत्तात्रेयांच्या कृपा प्रसादाने
मच्छिंद्रनाथास वाताकर्षणाचा अस्त्राचा लाभ झाला होता. त्या अस्त्राचे सहाय्य घेऊन त्यांनी कालिका देवीवर प्रहार केला. त्याबरोबर तिच्या देहाचे चलनवलन थांबले आणि देवी विकल झाली. ती आकाशातून जमिनीवर आदळली आणि बेशुद्ध झाली. हा सर्व प्रकार पाहून देवदानवांना सुद्धा मोठे आश्चर्य वाटले. कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने शंकरांचा धावा केला. तो धावा ऐकताच शंकरांनी हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथांचा आहे हे ओळखले. लगेच नंदीवर बसून ते त्या ठिकाणी आले. शंकरांना पाहून मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. मग शंकरांनी त्याला पोटाशी धरून कडाडून मिठी मारली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. तेव्हा नाथांनी शंकरास सांगितले, बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रेयांकडून मला मंत्र व अस्त्रविद्या वगैरे सर्व शिकवले, त्याच कृपेचा हा प्रताप आहे. यावर भगवान शंकर म्हणाले की सध्या ते राहू दे, तू आधी कालिका देवीला सावध कर. नाथ म्हणाले, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा, ते ऐकून तुझी इच्छा काय आहे असे शंकरांनी त्याला विचारले. त्यावर तो म्हणाला की जशी शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या कचाला दिली त्याप्रमाणे शाबरी विद्येचे तुम्ही माझ्याकडून कवित्व करविलेत, तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे. तुमच्या हाती राहून कालिकेने जशी कामे केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढेही मंत्रकार्यात तिने मला उपयोगी पडावे. असा जर मला आपण वर द्याल तर मी नित्य समाधानी वृत्तीने राहील. मच्छिंद्रनाथांचे हे मागणे ऐकून शंकर म्हणाले, तू प्रथम कालिकेस उठव, तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करतो आणि मीही तुला सर्व प्रकारे मदत करील अशी शपथ घेतो. मच्छिंद्रनाथ शंकरांच्या पाया पडले. वातास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. त्यामुळे देवी सावध होऊन उठून बसली व चोहूकडे पाहू लागली. तो शंकरांना तिने पाहिले. मग चटकन उठून ती त्यांच्या पाया पडली व तुम्ही मला जीवदान दिले असे म्हणून त्यांची स्तुती केली. मग भगवान शंकर तिला म्हणाले की माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे, तेवढे तू मला दे, म्हणजे मी तुला एक नागरत्न देईल. देवीने शंकरांना त्यांचा हेतू विचारला. तेव्हा भगवान शंकर म्हणाले की माझ्या हातून तू बरेच दिवस राहिलीस, पण आता तू जगाच्या कल्याणासाठी मच्छिंद्रनाथांना सहाय्य करावे एवढे माझी मागणी आहे. शंकरांचे हे बोलणे ऐकून तिला हसू आले. ती म्हणाली, मी तुमच्या पायाची दासी आहे. तुमची ही आर्जवाची भाषा कशासाठी? मला तुमची आज्ञा मान्य आहे. जिकडे पाठवाल तिकडे मी जाईल. मग मच्छिंद्रनाथांनी तिला बोलावले. ते येताच देवीने प्रेमभराने त्यांना आलिंगन दिले व तुम्हाला सहाय्य करील असे वचन देऊन त्यांचे समाधान केले. मच्छिंद्रनाथ व भगवान शंकर यांना देवीने तेथे 3 रात्री ठेवून घेतले. 4थ्या दिवशी देवीला विचारून भगवान शंकर कैलासाला व मच्छिंद्रनाथ गदातीर्थला हरेश्वरला गेले. तर अशा प्रकारे श्रोते हो, श्री नवनाथ कथासारचा अध्याय 6वा इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत मच्छिंद्रनाथ आणि वीरभद्राची कथा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. अलख निरंजन आदेश.